नमस्कार। आजचा जो मोर्चा आहे तो मोर्चा म्हणजे ऑनलाईन परीक्षा बंद झाला पाहिजे। ऑनलाईन परीक्षा बंद करण्याचं काम याच्यासाठी केलं जाते। TCS IBPS याद्वारे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षामध्ये पूर्णपणे घोटाळा केला जातोय। मेहनत करून अभ्यास करणाऱ्या लेकरांना 200 पैकी 100 असे जरी मार्क पडत असतील ना, तर जे अभ्यास करत नाहीत त्यांना पुस्तकाची नावं माहित नाहीत, त्यांना 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडतात। आणि या घोटाळे जेव्हा समोर येतात ना, तेव्हा सुद्धा सरकार पुरावे मागते। मग पुरावे अजून काय पाहिजे ते तुम्हाला? आणि ही जी काही ऑनलाईन परीक्षा आहे ही ऑनलाईन परीक्षा बंद झाली पाहिजे। या पूर्ण परीक्षा MPSC मार्फत घेतल्या झाल्या पाहिजेत। आणि त्या शिक्षक भरती जी आहे, अनेक जागा रिक्त आहेत पण शिक्षक भरती केली जात नाही, नुसती आश्वासने दिली जातात, ती आश्वासनं पूर्ण केली जात नाही। परीक्षेची फीस असेल हजार रुपये घेतली जाते। शेतकऱ्याचा पोरगा शिकतोय, शेतकऱ्याच्या पोराने 1000 रुपये फीस भरायची कुठून? याचं उत्तर गेल्या मोर्चात सुद्धा विचारलं होतं, या मोर्चात सुद्धा विचारतोय, त्याचं उत्तर द्या आणि आमचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करा। स्वामी विवेकांनी सांगितलं होतं की हा देश युवकांचा आहे, युवकांच्या हाती हा देश आहे आणि युवकच जर रस्त्यावर आला ना, तुमचं काही खरं राहणार नाही। जर तुम्हाला तुमचं सरकार टिकवायचं असेल ना, तर आमचे पूर्ण प्रश्न ऐकून आमच्या प्रश्नाला उत्तर द्या। जर उत्तर दिलं नाही तर येणारा मोर्चा हा शांततेत नसेल, येणारा मोर्चा हा आक्रमक असेल, हा दुसरा मोर्चा आहे, तिसरा मोर्चा निघू नये यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे। आणि सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न हे मार्गी लागलेच पाहिजे आणि ते लागतील एवढाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या भारत देशातला तरुण रस्त्यावर उतरतोय, हे राज्य सरकारची दुर्दैवी बाब आहे। या राज्य सरकारनं या परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्यात। आता 4 दिवसाखाली तलाठी घोटाळा झाला। या घोटाळ्यामध्ये 200 मार्काचा पेपर 214 मार्क पडतात कसे? आणि ह्याला सर्वस्व राज्य सरकार जबाबदार आहे। आज राज्य सरकार म्हणते पुरावा द्या, ह्याला पुरावा कोणत्या गोष्टी द्यायचा? आज यांच्याकडे यांचे कॅमेरे, व्हिडिओ शूटिंग हे सर्व राज्य सरकारच्या ताब्यात आहे। आज राज्य सरकार TCS IBPS पॅटर्नवाल्याला पैसे देऊन आज राज्य सरकारने जीवा पोचवले। आज राज्य सरकारला इथं गोरगरीब पोरं आहे की नाही, 4-4 महिने अभ्यास करतात स्टडी पॉईंट मध्ये आणि भरत्या करतात, भरत्यामध्ये हजार रुपये फी घेतात आणि फी घेऊन सुद्धा आम्हाला चांगल्या सुविधा घेत नाहीत। आमचा जायचा खर्च वेगळा, प्रत्येक खर्च वेगळा, आम्ही जाऊन तुला काय करावं आणि या वरचे घोटाळे करतात आणि तात्काळ बंद झालं पाहिजे। आज आमचे मायबाप या शेतकरी राबवतात, आम्हाला महिन्याला 5,000 रुपये पाठवतात, पण ते 5,000 रुपये आम्ही दोन मेसला देतो, ट्युशन देतो, आम्ही 5,000 रुपये भरत आणि हे राज्य घोटाळा करताय आणि कुठेतरी बदललं पाहिजे। आज आता एवढं विकेल नाही लागलं महाराष्ट्राचं, गेलं आमच्या पैशावर, विद्यार्थ्यांच्या पैशावर महाराष्ट्र पोसायला दुर्दैवी बाब आहे। आणि एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।